नमस्कार मित्रों, ऐतिहासिक हॅट्रिक आज हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोघा विधानसभेचे निकाल लागले आणि त्यात सुरुवातीला जेव्हा मतमोजणी सुरू झाली त्यावेळेस काँग्रेस खूप पुढे होती, पळतच होती मनाला. 60, 62, 67 पर्यंत गेली आणि नंतर मात्र हळूहळू त्याला ब्रेक लागला. खरं तर हरियाणामध्ये 90 आमदार आहेत. त्यात ज्यांना 46 आमदार मिळतील त्यांचं सरकार होईल. 10 वर्षापासून त्या ठिकाणी BJPचं सरकार आहे. सुरुवातीला खट्टर हे बिगर जाट मुख्यमंत्री होते आणि मध्यंतरी शेतकरी आंदोलन मोठ्या प्रमाणात हरियाणा पंजाबमध्ये पेटल्यामुळे आणि खट्टरचे काही निर्णय हे त्या हरियाणातल्या लोकांना आणि शेतकरी संघटनेला न पटल्यामुळे मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला आणि कुठेतरी BJPला असं वाटलं की आपल्याला खट्टरच्या राजकीय कारकिर्दीचा फटका बसेल. तेव्हा त्यांनी सैनिक म्हणून एका त्यांच्याच पक्षाच्या आमदाराला मुख्यमंत्रीपद दिलं आणि त्यांच्या अधिपत्याखाली ह्यावेळच्या निवडणुका झाल्या. तेव्हा 10 वर्षापासून इन्कम्बन्सी तसंच शेतकरी संघटनेचं आंदोलन, त्याचप्रमाणे अग्निवीर योजना तसंच पहिलवानांचं उपोषण ह्या सगळ्या गोष्टी नडतील आणि BJP सत्तेपासून बाहेर फेकली जाईल आणि काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळेल असं सगळे विश्लेषक सांगत होते, सगळे पत्रकार सांगत होते. कुणीही असं म्हटलं नाही की BJPला त्या ठिकाणी सत्ता मिळेल. सगळ्यांनी काँग्रेसला सत्ता मिळेल आणि काँग्रेस 60-70 जागा मिळेल असं बाकी सगळ्या निवडणूक विश्लेषकांनी केलं होतं. पण झालं मात्र उलटं. सकाळची काँग्रेस जी पळत होती ती हळूहळू कमी झाली आणि नंतर स्थिरावली आणि पुढे पुढे ती खाली गेली आणि BJP बराबर वरती सरकू लागली. सायंकाळपर्यंत हरियाणाच्या एकूण 90 जागांपैकी BJPला 48, काँग्रेसला 37, INLDला 2, अन्य यांना 3. म्हणजे हा असा एक ऐतिहासिक विजय आहे की 10 वर्षे BJPची सत्ता असूनही पुन्हा पुढे 5 वर्षे BJPला त्या राज्यामध्ये सत्ता मिळाली. खरं तर हरियाणा हा जाट बहुल प्रांत असून तो मोठ्या प्रमाणात शेतकरी प्रदेश आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पहिलवान आणि सैन्य भरतीसाठी युवक जात असतात. असा हा प्रांत की काँग्रेसने असा नेरेटिव्ह बनवला होता की अग्निवीर योजना जी 4 वर्षाची आहे त्याच्यामुळे युवकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तसंच पहिलवानवर जो अन्याय झाला आहे, विनीता फोगट ह्या त्यावेळेस उपोषणाला बसल्या होत्या आणि ते उपोषण बरेच दिवस चाललं होतं. ते BJPने नीटप्रमाणे हाताळलं नाही असा काँग्रेसचा आणि हरियाणातल्या लोकांचा आरोप होता. तर त्याचाही फटका BJPला बसेल असं वाटत असताना आणि शेतकरी संघटना 2 वर्षापासून वेगवेगळ्या स्तरावर आंदोलन करत आहे. दिल्लीमध्ये 1 वर्षभर त्यांनी आंदोलन केलं आणि त्यानंतर आजबी ते आंदोलन छोट्या मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यांना जी MSP पाहिजे होती, त्यांना जी पिकांना भाव पाहिजे होता आणि स्वामीनाथन आयोगाने नेमलेल्या शिफारसी लागू कराव्या असा तिथल्या शेतकऱ्यांचा आग्रह होता. त्याला BJP बळी पडली नाही आणि त्यामुळे BJPवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा, तरुणांचा, त्याप्रमाणे पहिलवानांचा राग होता. तो राग मोठ्या प्रमाणात निघेल असं सगळं विश्लेषकांचं म्हणणं होतं. पण घडलं मात्र एकदम उलटं की BJPने हॅट्रिक केली. म्हणजे जसं क्रिकेटमध्ये एखादा बॉलर एका ओव्हरमध्ये एकामागून एक 3 फलंदाजांना धावचित करतो, फलंदाजांना आऊट करतो, त्याच पद्धतीने BJPने 3 वेळा त्या ठिकाणी सत्ता राखली. त्याला आपण हॅट्रिक म्हणू. या विजयी कार्यक्रमामध्ये
दिल्लीमध्ये मोदी बोलताना असे म्हणाले, दूध दही का खाना वैसा है अपना हरियाणा. प्रचंड उत्साहात असणारे मोदी, कारण 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 400 पारा नार देणारी BJP 240वर स्थिरावली आणि तेव्हापासून हे पहिल्यांदा इलेक्शन झालं. त्यामुळे आजचा विजय हा मोदींना आणि एकूणच BJP पक्षाला आणि त्यांच्या कार्यकर्त्याला मोठा उत्साहाचा आणि आनंदाचा दसरा होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर मित्रहो, की हे सगळं कसं घडून आलं याचं विश्लेषक वेगवेगळ्या प्रकारे सुरू होईल आणि त्याचे परिणाम काही दिवसात आपल्या लक्षात येतील. पण एवढी इनकम्बन्सी असून, एवढा समाज नाराज असून BJPने त्या ठिकाणी कसा विजय मिळवला ही खरोखर कौतुकास्पद बाब आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं, BJPचं केडर उत्तम आहे, मोदीचं कामही चांगलं आहे आणि तिथले जे मुख्यमंत्री होते किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये आज जे काही मुख्यमंत्री आहेत त्याच्यावर BJPचा वचक आहे, मोदीची शिस्त आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक मुख्यमंत्र्याने तिथल्या लोकांसाठी, त्या राज्यासाठी उत्तम ते काम केलं पाहिजे हा दंडक BJPने घालून दिला आणि त्या पद्धतीने तिथले मुख्यमंत्री काम करत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भ्रष्टाचाराचा आरोप BJPच्या इतर राज्याप्रमाणे हरियाणामध्ये सुद्धा कुणालाही असा डाग लागला नाही की BJPने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, त्यामुळे त्यांचा एखादा मंत्री किंवा मुख्यमंत्री बदनाम झाला असं काही अजून तरी ऐकण्यात आलेलं नाही. याचाही फायदा मला वाटतं BJPला स्वच्छ प्रतिमा, भ्रष्टाचार नसणे, काम उत्तम प्रकारे करणे, विकासाला प्राधान्य देणे या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि सगळ्या समाजाचा विकास हे मोदीचं ब्रीदवाक्य आहे. त्यात ते भेदभाव करत नाही. आणि त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे ह्या BJPच्या विजयामध्ये काँग्रेसचाही मोठा हातभार लागला. ह्या लोकांना सुरुवातीला असं वाटत होतं की BJPची इनकम्बन्सी जी आहे तिचा फायदा आपल्याला मिळेल, त्यामुळे हे अतिउत्साहात होते. तसंच तरुण, पैलवान आणि शेतकरी हे सुद्धा आपल्या पाठीमागे उभे राहतील आणि काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळेल या भ्रमात काँग्रेस राहिली आणि त्यांनी प्रचारामध्ये किंवा संघटनेमध्ये कुठेतरी कमतरता राहिली असं म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे राहुल गांधीचे तेच मुद्दे आणि राहुल गांधीचं तेच मोदीवर केलेलं शरसंधान याचाही परिणाम नक्की झाला असं मला वाटतं. तेव्हा हा सगळा खरोखर प्रकार फार उत्तम झाला आणि त्याचा फायदा पुढे महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकीला सुद्धा BJPला मिळेल अशी आपण आशा करूया. आणि पुन्हा BJP आणि मोदी यांना हरियाणाच्या जनतेने जे बहुमत दिलं त्याच्याबद्दल हरियाणाच्या जनतेचं आभार मानूया. नमस्कार. मोठा गोंधळ झाला.